शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन, महावितरण कार्यालयात टाळ वाजवत लक्ष वेधलं। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्या वतीनं मंगळवारी महावितरण कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर टाळ वाजवत आणि घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले। मागील 5 ते 6 वर्षांपासून डीपी विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर मिळवा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील अनेक शेतकरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी हातात झेंडे घेत टाळ वाजवत लक्षवेधी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तात्काळ डीपी द्या, महावितरण प्रशासन जागे व्हा अशा घोषणा देत अधीक्षक अभियंत्यांच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला। बेधडक 24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली। सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांनी वैयक्तिक 16 HP डीपीसाठी 2017-18 मध्ये 19-20 मध्ये म्हणजे 8-10 वर्षापूर्वी यांनी कोटेशन भरले। महावितरणने त्यांच्याकडून कोटेशन भरून घेतलं। पण ज्या लोकांनी या योजनेमध्ये ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना पैसे दिले त्या लोकांच्या डीपी यांनी बसवून दिल्या। ज्या शेतकऱ्यांनी यांना पैसे दिले नाही त्यांच्या डीपी यांनी बसवल्या नाही। या मागणीसाठी मागच्या 26 जानेवारीला या गावातील आणि दुसऱ्या गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले। या महावितरणच्या लोकांनी यांना विनंती केली, यांच्या पाया पडले, आंदोलन मागे घ्या। शेतकऱ्यांनी आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या विनंतीला मान दिलं आणि आंदोलन मागे घेतलं। यांनी त्यावेळेस लेखी दिली की 15 दिवसाची आम्हाला मुदत द्या, तुम्हाला तुमच्या डिप्या बसवून देतो। 15 दिवसाच्या नंतर आम्ही 15 दिवस जाऊ दिले। 1 महिन्याच्या नंतर आम्ही इथे येऊन यांना परत जाब विचारला, विनंती केली की काय झालं। हा अधिकारी त्याच्याकडे पाठवतोय, तो अधिकारी त्याच्याकडे पाठवतोय, तो अधिकारी त्याच्याकडे पाठवतोय। पण त्याच पिरियडमध्ये परत दुसऱ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांच्या डिप्या लगेच बसवून दिल्या। या कार्यालयामध्ये फक्त जे पैसे देतात त्यांची कामं होतात। मग ते शेतकरी असो कोणी असो, या कार्यालयाचा नियम आहे राम नाम जपना पराया माल आपला, बस पैसे द्या काही काम होतं। याच गावातले 2 विषय असे आहेत की जिथं डीपीच बसवलं नाही पण या हरामखोरांनी त्याचं बिल उचलून घेतलंय। शेतकरी सगळे साक्षी आहेत। झालं का नाही असं? झालं का नाही असं? डीपीच बसली नाही पण त्याचं बिल आलं, त्या शेतकऱ्याला कोटेशन येतोय। किती भ्रष्टाचार आहे। अरे तुम्ही पण शेतकऱ्याच्या अवलाद आहेत, लाजा वाटू द्या जरा असं। तुम्हाला खाऊन खाऊन किती खाणार तुम्ही? किती खाणार? अरे कोणाचं खाणार तुम्ही? कोणाचं खाणार? पालकमंत्र्याला भेटून झालं, कलेक्टरला भेटून झालं, अधीक्षक अभियंत्याला भेटून झालं, कार्यकारी अभियंत्याला भेटून झालं, निवेदन देऊन झाली। म्हणून शेवटी नाईलाज असतो। आज शिमग्याच्या दिवशी सणाचा दिवस आहे म्हणून आम्ही आज वारकरी, मग वारकऱ्याचा जो दुसरा आहे काय, हे आमची भगवी पताका आहे आणि टाळ आहे। पण आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, ही टाळ याच्या टाळक्यात घालतो आता सर्व शेतकरी। कायदा मोडला तर चालेल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर चालते, ही आमची पुढची भूमिका। पुढची दिशा हीच आहे आता, टाळ्याच्या टाळक्यात वाजवायच्या। आता आम्ही टाळ आता वाजवतो, पुढचा टाळ्याच्या टाळक्यात। आणि कायदा हातात घेतला तरी चालेल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले चालतील, जेल झाली तर चालेल आम्हाला।